एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळील एका मोबाईल दुकानात येऊन एका व्यक्तीने चाकूने धमकावल्याची आणि त्याच्या दुकानाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली। मोहम्मद शाहिद झाकीर हुसेन हे उल्हासनगर मधील गजानन नगर येथे राहतात आणि त्यांचे रेल्वे स्थानकाजवळ मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे। काल रात्री 8:30 वाजता पाजी नावाचा एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या चुलत भाऊ सरफराज शेख यांच्या दुकानात आला आणि वाद घातला। पाजीने अपशब्द वापरण्यास सुरुवात केली आणि जेव्हा शाहिदचा धाकटा भाऊ तौकीर याने या गोष्टीला विरोध केला तेव्हा आरोपीने त्याच्या शर्टाखाली लपवलेला चाकू काढला आणि धमकी दिली, जर तुला इथेच राहायचे असेल तर गप्प राहा, नाहीतर मी तुझा खेळ संपवून टाकीन। आरोपींनी दुकानाच्या काउंटरवर ठेवलेले प्रिंटर कटर मशीन उचलले आणि फेकून दिले, ज्यामुळे मशीन खराब झाले। यानंतर आरोपी पाजी घटनास्थळावरून पळून गेलाय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेवर तातडीने कारवाई करत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।